ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे बुधवारी दुपारी विजेचा धक्का लागून घडलेल्या दुर्घटनेत एक म्हैस मरण पावली तर एक जखमी झाली आहे। मातंग वस्ती ते माळ्या गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती नाना खरे यांच्या म्हैसला विद्युत करंट लागून एक म्हैस मयत झाली तर एक म्हैस जखमी झाली आहे। इकडे बघा, म्हशी रस्त्याने जात असताना पोलमधून करंट रस्त्यामध्ये उतरला पाण्यामुळे, म्हणजे पावसामुळे ओलावा असल्यामुळं रस्त्याने करंट होता, म्हशी आडव्या पडल्या रस्त्याने। किती वाजता सकाळी? 11:15 वाजता। मग आतापर्यंत कोणी आले नाही का? एमएसएबीचे ग्राउंड लेवलचे साहेब फक्त आले, वायरमॅन यांच्या अधिकारी ते कोणी काही आलेलं नाही। 2 तास झालं कोणी आलेलं नाही, काय दखल नाही। मग तेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट केला का त्यांना? गावातल्या बऱ्याच लोकांनी कॉन्टॅक्ट केला, गावकऱ्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केला। त्यांचं बोलणं काय आलं? आलो, पोलीस पाठवा, कागदपत्र पाठवा। हो, त्यांनी मान्य केले की बाबा पोलमध्ये करंट असल्यामुळे म्हैस मेली। हे एमएसएबीच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे ग्राउंड लेवलच्या वायरमॅननी सांगितले की करंट आहे त्यामुळे मेली। बरं, तुम्ही वायरमॅन साहेब तुम्ही चेक केलात का? हां, पोलमध्ये करंट आहे, पण आता तो पोलमधचा करंट आता केबलमधून आहे का लिकेज करंट तर आहे त्याचा। तो ग्राउंड नाही झाला, त्याचा शॉक लागायला नको त्याला, त्यांचे घ्यावं, त्यांचे ग्राउंड न झाल्यामुळं शॉक लागलं दुसरं काय। मग लागलेला तर आहे की शॉक? शॉक तर आहे, ते बघूयात बस करा। आता विशेषतः म्हणजे एक म्हैस मेली, ह्या जागी तर दुसरा काय अपघात झाला असता तर याची जिम्मेदारी तुम्ही घ्यायला पाहिजे ना? नाही, आता त्याची प्रिकॉशन घ्यायला, काळजी घ्यायला, दुसरं काय। तेच मग तुमच्या अधिकाऱ्यांना वगैरे कळवलं का? होय, त्यांना कळवलेलं आहे, जे अधिकारी पोस्ट आहेत येतो म्हणतात। किती वेळ लागेल? मग अर्धा 1 तास लागेल।